बल्लेबाजी करती हुई नजर आएगी इस समय फैंसी 11 दमन टीम पालघर स्पोर्ट्स क्लब के अगेंस्ट हाथ करती हुई नजर आएगी। आज का ये तीसरा मुकाबला हम देख रहे हैं। खूबसूरत प्रतियोगिता आज दूसरे दिन के ऊपर कारोबार चल पड़ा है। कल का पहला दिन देखा, एक मैच अभी भी शेष है बापू मोरिया विठलवाड़ी अगेंस्ट श्री चाक माता रावली के बीच में, जो आखिरी दिन संडे के दिन खेली जाएगी। लेकिन फिलहाल आज के दिन जो मैच इमर्सिंग प्लेयर के हम देख रहे अंडर 24 के जो बेहतरीन मैचेस यहाँ पर देखने को मिल रहे। दमन से बिलोंग करने वाली टीम यहाँ पर पहले बल्लेबाजी करती हुई नजर आएगी अगेंस्ट पालघर स्पोर्ट्स क्लब के। टॉस जीतने के बाद में उनके कप्तान ने कहा है कि कम से कम रनों तक रोकने की कोशिश करेंगे हम फैंसी 11 दमन टीम को। लेकिन दमन 11 फैंसी 11 टीम का जो इरादा है कि यहाँ से ज्यादा रन बनाए अपने स्कोर कार्ड के ऊपर और इस प्रतियोगिता में दमखम के साथ में शुरुआत करें। दोनों टीमों को कमेटी के तरफ से मैं बेस्ट ऑफ लक कहना चाहूंगा और ले चलूंगा आपको बीच मैदान पे, जहां पर बेहतरीन मैच देखने के आसार नजर आते हुए वीकेएम विजय क्रीडा मंडल भरने पड़ा टीम का जो आभा मंडल इस समय नजर आता हुआ मैदान के अंदर रंग बिरंगी टी शर्ट मानो इस टूर्नामेंट में, इस प्रतियोगिता में रंग भरते हुए तमाम दर्शकों के दिलों में एक खूबसूरत सा उत्साह है और एक बेहतरीन एटमॉस्फेयर निर्माण करते हुए सभी हमारे एंटायर टीम। इस बीच आज के दूसरे दिन में तीसरे दिन का यह तीसरा मुकाबला देखने को मिलता हुआ फैंसी 11 अगेंस्ट पालघर स्पोर्ट्स क्लब। ओपनिंग पेयर आ चुके मैदान में, जल्द से जल्द जाना है। टीम के कप्तान जाएंगे इस समय ओपनिंग के लिए। निर्मल और राग बीच मैदान में जाएंगे। उत्साह है दिल में, दिल की धड़कनें थोड़ी सी बढ़ चुकी है, लेकिन ऊर्जा के साथ में एक अच्छा स्टार्ट देने का प्रयास होगा, बेहतरीन फाउंडेशन बिल्ड करने का प्रयास होगा। इस समय दमन के जो ओपनिंग पेयर मिस्टर राग और उनके साथ में निर्मल आ चुके हैं और गेंदबाजी के लिए समय ये जाधव मीरा रोड को बिलोंग करते हैं मिस्टर यश। सामने दमन, एक तरफ अगर देखेंगे केंद्र शासित प्रदेश दमन और दूसरी तरफ अगर देखेंगे तो मीरा भाईंदर के गेंदबाज के बीच में तगड़ा मुकाबला देखने को मिलेगा। इस प्रतियोगिता की खासियत यही है, उभरते हुए सितारे, नया टैलेंट दुनिया के सामने आएगा इस खूबसूरत प्रतियोगिता के तहत। मिस्टर जाधव और सामने इस समय निर्मल युवा बल्लेबाज हैं फैंसी 11 टीम के। दोनों टीमों को बेस्ट ऑफ लक। फील्ड की सजावट की तरफ जरूर देखा जाएगा। एकमात्र खिलाड़ी जो ऑन साइड में डिप मिड विकेट में नजर आता हुआ और दूसरा जो है लॉन्ग ऑफ रीजन में 38 दायरे के बाहर शॉर्ट थर्ड मैन रखा गया है। शॉर्ट पॉइंट है, शॉर्ट कवर पॉइंट रीजन और शॉर्ट मिड ऑफ साइड की फील्ड। ऑन साइड में शॉर्ट मिड ऑन, शॉर्ट बैकवर्ड टॉस क्योर लेग और लेग गली, इस तरह की फील्ड सजाई गई है गेंदबाजी के लिए। यश और सामने इस समय मिस्टर निर्मल। 25 मिनट में पहला खत्म होना चाहिए। पहली गेंद सीधी रडार में थी, इनसाइड आउट खेलने का प्रयास है। हवा में लहराती हुई गेंद वंस बाउंस सीमा रेखा के बाहर, निर्मल के बल्ले से आता हुआ क्लास 1-4। विकेट के बाहर से दौड़ना है दोनों टीम के बैट्समैन को, ध्यान रहे विकेट खराब ना हो। इस बीच बहुत ही बढ़िया आगाज मिस्टर निर्मल के द्वारा, थोड़ी सी रडार में गेंद थी, कलात्मक क्रिकेट, गुड स्टार्ट। इस बीच अगली गेंद स्विच हिट, फैंसी शॉट खेलने का प्रयास है और यहां पर गलती कर बैठे। एक मौका था निर्मल को जल्दी पैवेलियन में भेजने का, सिंगल के सारे स्कोर में इजाफा स्कोर पहुंचता हुआ। इस समय 5 रन स्विच हिट करना चाहते थे इस समय। अब आएंगे टीम के कप्तान मिस्टर राग पटेल। इस बीच अगली गेंद फैंसी शॉट खेलने का प्रयास है, जैसा नाम वैसा शॉट खेलने का प्रयास है, लेकिन सिंगल से सेटिस्फाइड होना पड़ेगा। 6 रन स्कोर कार्ड के ऊपर स्वप्निल सर के माध्यम से यहाँ पे नजर आता हुआ बाई के जरिए सिंगल रन जोड़ा जाएगा। 6 रन बिना कोई नुकसान से पहली पारी की शुरुआत है।
दोनों आक्रामक बल्लेबाज इस समय नजर आते हुए राग पटेल और उनके साथ में निर्मल। इस बीच लेफ्ट मोर द विकेट मिस्टर यश जाधव पैवलियन इन की तरफ से ईश्वर की चौथी गेंद लेके तैयार होते हुए गेंदबाजी के लिए। हवा का रुख आप देख सकते हो पूरी तरह से दैनियात के बल्लेबाजों के लिए सूटेबल है एयर फैक्टर। इस बार स्विच हिट गेंद को खेल दिया, गेंद जाती हुई सीधी डिब्बा कट पॉइंट रीजन से सीमा रेखा के बाहर। निर्मल के बल्ले से एक और हवाई फायर। डबल डिजिट में स्कोर कार्ड जाता हुआ 1-0 10 रन, उनमें दो बेहतरीन 4 रन शुमार है। एक मारूफ बल्लेबाज माने जाते मिस्टर निर्मल और उसी की झांकी इस समय नजर आते हुए बल्लेबाजी की जो ट्रेडमार्क है काफी खूबसूरत नजर आते हुए मैदान के हर कोने में हर जर्रे जर्रे पर अपने ट्रेडमार्क को दिखाने का प्रयास करते हुए मिस्टर निर्मल इस जाधव के अगेंस्ट। इस बीच अगली गेंद बहुत ही बढ़िया कलात्मक क्रिकेट, आक्रामकता और संयम का काफी बढ़िया समन्वय। सिंगल का इजाफा 11 रन स्कोर कार्ड के पर। कहते हैं कि ऑल दैट गिल्टर इज नॉट गोल्ड, चमकने वाली हर चीज सोना नहीं होती। उस हिसाब से हर गेंद के ऊपर बड़ा शॉट नहीं खेल सकते। जब अच्छी गेंद हो मान सम्मान देना ही आवश्यक हो। निर्मल की जो परिपक्वता है वो इस समय नजर आती हुई गुड क्रिकेट। इस बीच अगली गेंद और यहां पर क्लिंग बॉल अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे कप्तान और कप्तान इस समय आउट। मिस्टर राग पटेल बैक टू द पवेलियन गॉन। थँक यू न्यूमॅन राज पटेल खूप चांगलं षटक आहे। 11 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळत आहेत। संगनायक मात्र स्वस्तामध्ये बाद झालाय आणि न्यूमॅन राज पटेल त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जाताना चला लवकर पुढे अरेंज करून घ्या प्लीज। कुठल्याही प्रकारचा एक्स्ट्रा टाइम स्पेंड करू नका। पंचांनाही आम्ही विनंती करतोय 25 मिनिटांमध्ये पहिला हाफ होणं गरजेचं आहे। थोडंसं उशिराने क्रिकेट स्टार्ट होते आणि वेळेचं भान प्रत्येकाला असायला हवं आहे। पहिलं षटक एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा स्कोर कार्ड वरती नवीन गोलंदाज या ठिकाणी इंट्रोड्यूस केला जाईल। कबीर सिंग भाईंदरला बिलॉंग करणारा असा खेळाडू आपल्याला बघायला मिळतो मिस्टर कबीर। 11 धावा स्कोर कार्ड वरती समोर राज पटेल आलाय। नॉनसाईन कडे निर्मल आहे, सॉरी स्ट्राईकला निर्मल आपल्याला बघायला मिळतो, नॉनसाईन कडे राज पटेल। फिल्डिंग रिस्ट्रिक्शन अजूनही बघायला मिळेल। दोन खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर डीप कव्हर पॉइंट मध्ये खेळाडू आणि दुसरा आपल्याला बघायला मिळतोय तो सरळ डीप मिड विकेटला शॉर्ट मिड ऑफ बघायला मिळतोय। शॉर्ट एक्सचा कव्हर आहे, शॉर्ट पॉइंट आहे, शॉर्ट फ्लाय स्लिप सुद्धा बघायला मिळते। लेग गेली आणि शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉर्ट मिड ऑन असं क्षेत्ररक्षण सजवले गेले। कबीर गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 घेऊन तयार होताना समोर निर्मल ज्याच्या बॅटमधून आपण 2 चौकार बघितलेले आहेत। पुढचा चेंडू मिस्टर कबीर यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न आहे। चेंडू सरळ वंस बाउंस सीमारेषेच्या बाहेर चौकार आलाय। 15 धावा स्कोर कार्ड वरती गुड सुंदर कॅमेरा वर्क, थोडासा शॉर्ट बॉल आणि त्याला पोल मध्ये कन्वर्ट करताना मिस्टर निर्मल क्लास दाखवतोय। गुड बॅटिंग। पुढचा चेंडू तयार होताना मिस्टर कबीरचं स्वागत केले या भव्यच्या प्रांगणामध्ये चौकारानं। निर्मल यांची जी आक्रमकता आहे ती जबरदस्त बघायला मिळते। पुढचा चेंडू पलटॉस आणि पनिशमेंट करा डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मधनं हवाई यात्रा करताना चेंडू जातोय सरळ षटकार 6 धावा।
धावसंख्या पोहोचली ती तब्बल 21. संदीपजी म्हात्रे यांचंही आगमन झालंय, त्यांचं मी शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतो. त्यांचं शेड्यूल पूर्णतः बिझी असेल कारण ऑक्शन आहे आणि नक्कीच टीमचे मेंटॉर आहेत. एक मोठी जिम्मेदारी त्यांच्याकडे आहे. त्यांना मी विनंती करतोय की नक्कीच आपण मुख्य मंचावरती स्थानपन्न व्हायचं आहे. पुढचा चेंडू अवेला फुल टॉस करून खेळण्याचा प्रयत्न आहे. धावसंख्या पोहोचली ती 22. अप्रतिम अशी फलंदाजी बहरताना निर्मळे यांची 2 चौकार 1 षटकार मेरिट प्रमाणे खेळतायत. ऑन मेरिट. खराब चेंडूला पनिशमेंट करतायत, चांगल्या चेंडूला सन्मान देत नॉनस्ट्राइक इन कडे जात आहेत. एक मॅच्युअर प्लेयर कसा असावा, परिपक्वता कशी असावी आणि टीमचा जो स्कोर कार्ड आहे सातत्याने पुढे कसं घेऊन जाता येईल याचं एक उत्तम उदाहरण देताना मिस्टर निर्मल. परंतु कबीर हाही एक उत्तम गोलंदाज आहे, भाईंदरला बिलॉंग करतोय. इथून गुणवत्ता दाखवावी लागेल कबीर यांना. समोर आहे राज पटेल, फुल सजवताना आपल्याला बघायला मिळतोय. ऑन साइडला 2 खेळाडू मिड विकेट आणि डीप लॉंग ऑनला सजवले गेले. कबीर गोलंदाजी ट्रॅकवर, ब्लाइंड शॉट लाफ्ट करण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी ऑन साइडला चेंडू पडल्यानंतर सरळ एसची रक्षकांच्या हातामध्ये जाऊन स्थिरावताना थोडंसं दूर ठेवला गेला. बॅक ऑफ द गुडलेन चेंडू होता. खूप चांगली गोलंदाजी आहे, कम बॅकिंग करावी लागेल. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 22 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत आणि नक्कीच या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये बघायला लागेल. वैद्य सर या ठिकाणी चेक करायचंय की वाईट चेंडू आहे की नाही. प्रत्येक संघाकडे एक रिव्ह्यू आहे आणि इथे बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आपल्याला बघायला मिळतोय. रेफर केलं गेलं या ठिकाणी उच्च न्यायालयामध्ये. जे टेक्नॉलॉजी आहे त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न असेल. फेयर डिलीवरी, चांगला चेंडू है. रिव्यू मात्र गमावला गेलाय. आपका रिव्यू खत्म हो चुका है. दमन टीम ध्यान देना. धावसंख्या बघायला मिळते ती 22. कबीर पुरुष गोलंदाजी ट्रॅक वरती. आपण बघतोय अगेन्स्ट डॉट बॉल. मिस्टर राज पटेल थोडेसे शफल होताना आपण बघतायत आणि त्याच्यानंतर मात्र बॉल लीव केला जातोय. इट्स अ डॉट बॉल. पुढचा चेंडू याही वेळेला आपण बघतोय इट्स अ डॉट बॉल. ऑप्शनच्या बाहेर मारा बघायला मिळतोय. जब अब जरूर सफल हो जाते हो जो वाइट एक्सटेंशन हो जाता है, आगे जाता है. और की हुई है यहाँ पर समाप्ति 22 रन स्कोर कार्ड के ऊपर. लगातार 3 बिंदी गेंदें देखने को मिली. राज पटेल जहाँ पर स्ट्राइक पर थे. 5 ओवर का मैच है. इस बीच स्कोर कार्ड के ऊपर इस समय नजर आते हुए 22 रन लॉस ऑफ 1 विकेट. जल्द से जल्द फील्ड को सजाना है. चला लवकर फील्ड अरेंज करा. आपण कुठल्या प्रकारचा टाइम स्पेंड करू नका. पंचांना मी विनंती करतोय कुठल्या प्रकारची टीम मीटिंग आपण करून देऊ नका. ट्रॅक वरती बघायला मिळतोय अर्जुन आडे. भाईंदर राईला बिलॉंग करताना अर्जुन आपल्याला बघायला मिळतो. गोलंदाजी ट्रॅक वरती 11च्या सरासरीने धावा बघायला मिळतात. 22. समोर निर्मल, मैन इन गोल्डन फॉर्म. बढ़िया फॉर्म में चल रहे मिस्टर निर्मल. उल्टा सर निर्मल रुकने वाले नहीं है.
बहुत ही बढ़िया शॉट इस समय, लॉन्ग लेग डीप बैकवर्ड स्क्वायर लेके ऊपर से हवाई यात्रा करते हुए गेंद सीमा रेखा के बाहर, सिक्सर। अच्छी फॉर्म में चलते हुए अगली गेंद, इस बीच अगली गेंद स्विच हिट करने का प्रयास था, इस डॉट बॉल। 28 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं, लेकिन उनमें 27 रन बना के खेल रहे हैं मिस्टर निर्मल, जो अपनी बल्लेबाजी की झांकी है इस तरह मैदान में दिखा रहे हैं। माना तमाम जो दर्शक देख रहे हैं वो काफी प्रभावित हो चुके हैं उनकी बल्लेबाजी देख के, इतना लाजवाब टाइमिंग उनका है। अगली गेंद, इस बार फ्लाइंग स्लिप में गेंद जरूर कैरी हुई थी, वहां पर प्रति गेंद को फील्ड करते हुए जरूर अच्छा थ्रो, अच्छा कलेक्शन देखने को मिला इससे डॉट बॉल। पहली गेंद फुल टॉस ही पनिशमेंट मिला, सिक्सर आई थी, उसके बाद में लगातार 2 गेंदों में अच्छी कमबैकिंग, एक्यूरेसी काफी बढ़िया नजर आ रही है गेंदबाज की, और ये होना चाहिए। जब आप गलतियां करते हो और पनिशमेंट आपको मिलती है तो वापसी के लिए अपनी जो परिपक्वता है, अपनी जो लेंथ लाइन है, अपनी जो अनुशासन है, उसको दिखाने की आवश्यकता, और गेंदबाज वही काम कर रहे हैं। अच्छी गेंदबाजी, एक बार फिर फैंसी शॉट खेलने का प्रयास, अल्टी पल्टी शॉट मारना चाहते थे लेकिन डॉट बॉल। पहले गेंद के ऊपर ताकत दिखाई थी निर्मल ने, लेकिन उसके बाद में एक्यूरेसी दिखाई है गेंदबाज अर्जुन ने। अच्छी गेंदबाजी, अच्छी वापसी पालघर स्पोर्ट्स की। 28 के ऊपर स्कोर रुका, वस्ते ऑन लॉस ऑफ 1 विकेट। इस ओवर की 5वीं गेंद लेके एक बार फिर गेंदबाजी के लिए 28 रन, लॉस ऑफ 1 विकेट। कदमों का इस्तेमाल करने का प्रयास था, अंपायर सिग्नल, वाइट बॉल, एक्स्ट्रा के सारे स्कोर में इजाफा, 29 के ऊपर पहुंचता हुआ इस समय स्कोर कार्ड। थोड़े से डांसिंग ग्राउंड आए थे, गेंदबाज ने, अर्जुन ने देखा और ऑप्शन के थोड़ा सा बाहर रखने का प्रयास था, लेकिन थोड़ी सी गेंद ज्यादा बाहर गई। अंपायर के दोनों हाथ हवा में बताते हुए कि दोबारा डालनी है अर्जुन आपको ये गेंद। 29 रन स्कोर कार्ड के ऊपर। हवा इस समय आप देख सकते हुए हवा का रुख, इस बार बहुत ही बढ़िया शॉट खेलने का प्रयास था, प्रॉपर मिडल नहीं हुआ, गेंद जाएगी पॉइंट में, सिंगल का इजाफा। 30 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर की आखिरी गेंद अभी भी आनी शेष है। 7 रन आए हैं 5 गेंदों में, क्योंकि एक बड़ा शॉट लगने के बाद में अर्जुन की जो वापसी है वो काफी खूबसूरत नजर आई, लेंथ लाइन को जबरदस्त मेंटेन किया, निर्मल जैसे अच्छे बल्लेबाज को रोक के रखा। अभी देखना राज पटेल, जिन्होंने गए ओवर में 3 डॉट बॉल खेली थी, उसका सिलसिला के आगे बढ़ाएंगे या फिर बड़े शॉट के साथ में जो डॉट बॉल गई उनको मेकअप करने का उनका मन है। इस बीच इस तीसरे ओवर की आखिरी गेंद, मिस्टर अर्जुन, इस बार इनसाइड आउट खेलने का प्रयास था, इनफील्ड के ऊपर से गेंद को खेल दिया, गेंद जाती हुई लॉन्ग ऑफ रीजन में, 2 रनों की मांग पूरी होती हुई और की हुई है समाप्ति। 32 रन स्कोर कार्ड के ऊपर, लॉस ऑफ 1 विकेट। सुनेंगे डीजे का एक बेहतरीन सॉन्ग और आएंगे बीच मैदान, ड्रिंक्स टाइम।
जयेश जयेश शेजबॉल गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला बघायला मिळतोय. भाईंदरला बिलॉंग करणारा गोलंदाज समोर मिस्टर निर्मल. 32 धावा, 3 षटकांची झाली इथे समाप्ती. जयेश गोलंदाजी ट्रॅक वरती बघायला मिळतोय. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन रिलीज झाल्यानंतर 30 सर्कलच्या बाहेर आपण 5 खेळाडू बघतोय. पहिला चेंडू खूप चांगला होता. ड्राईव्ह करण्यासाठी मजबूर केलाय. चेंडूला लॉंग ऑफ रिझन मध्ये फील्ड केलं जाईल. त्याचबरोबर सिंगल कंप्लीट होताना 33 धावा स्कोर कार्ड वरती. इथून 11 चेंडू महत्वाचे आहेत. याच्यानंतरची मॅच आपल्याला बघायला मिळेल. तेहतीस धावा स्कोर कार्ड वर. पुढचा चेंडू गतीला परिवर्तन केलं यावेळेला जयेशनं. चांगला चेंडू आहे. अजूनपर्यंत राज पटेल यांची बॅटिंग आपण बघितली तर जवळजवळ 4 चेंडू डॉट आहेत. जकडून ठेवले गेले राज पटेलला. चांगली गोलंदाजी जयेश यांच्या माध्यमातून. स्कोर 33 वरती थांबलाय. याही वेळेला आणखीन एक डॉट बॉल. आणि आपली विकेट सॅक्रिफाईस करताना राज आपल्याला बघायला मिळते. न्यूमॅन या ठिकाणी आगमन होताना वेलकम, हार्दिक स्वागत आपलं. न्यूमॅन सोरेन तांडेल आक्रमक बॅटर आहेत. सोरेन तांडेल मैदानाच्या आतमध्ये जातात. पिंच हिटर खेळाडू. आक्रमक बॅटर राज पटेल थोडेसे या ठिकाणी आपण बघतायत डॉट बॉल खेळलेले आहे. थोडासा प्रेशर फॅन्सी 11 दमण संघाकडे कन्वर्ट झालाय. दबाई स्कोर कार्ड वरती इथे 33 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये मिस्टर सोरेन तांडेल आक्रमक बॅटर आहेत. खूनच पुरा असा फलंदाज आहे आणि आक्रमकता ही या फलंदाजाची ओळख है. काफी बढ़िया शॉट खेलते सोरेन जब भी मैदान में जाते हैं. इस बीच जयेश तैयार और ये सीधा डाउन द ग्राउंड. जैसे मैंने पहले ही कहा था कि ये बल्लेबाज काफी घातक है और स्टार्ट देते हुए 6 रन के साथ में 39 के पास स्कोर कार्ड. खिलाड़ी है. गेम को चेंज करने की क्षमता इस बल्लेबाज के अंदर है. 39 रन स्कोर कार्ड पर. इस बार बहुत ही बढ़िया शॉट सीधा डाउन द ग्राउंड एग्जीक्यूट किया है. अच्छी फील्डिंग. लॉन्ग ऑन के खिलाड़ी गेंद को फील्ड करेंगे, थ्रो करेंगे. 40 रन स्कोर कार्ड के ऊपर इस समय नजर आते हुए. ओवर नंबर चल रहा है चौथा और आखिरी गेंद शेष है. एक तरफ निर्मल है जो बल्लेबाजी करे 28 रन के ऊपर. बहुत ही विस्फोटक कैमियो खेली है मिस्टर निर्मल ने. अगली गेंद गति को परिवर्तन किया. अच्छी गेंद. चेंज ऑफ द पेस और की हुई समाप्ति. 10 के अवसर से 40 रन बने. इसी अवसर से रन बनेंगे. प्रोजेक्टेड स्कोर बन सकता है 50. आखिरी गेंद आनी शेष है. देखने आखिरी ओवर में कितने रन बना पाते हैं यहां पर. और की हुई समाप्ति 40 रन, लॉस ऑफ 2 विकेट.
शेवटच्या षटकामध्ये पालघर स्पोर्ट्स क्लब कडनं अंतिम षटक घेऊन येत आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती कबीर. अर्जुन आलाय गोलंदाजीसाठी. कबीर गोलंदाजी ट्रॅकवरती, तर समोर आहे सोरेन तांडेल ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय. 40 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चांगलं बॅटल रंगणार मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू स्लॉगर मध्ये. ओ यावेळेला वेगवान मारा बघायला मिळतोय. सुंदर बाईड यॉर्कर. इट्स डॉट बॉलने स्टार्ट करताना 40 वरती स्कोर 7 बघायला मिळते. लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचे 5 चेंडू काफी महत्वपूर्ण होंगे दोनों टीमों के लिए. एक तरफ बल्लेबाज रनों की तलाश में निकलेंगे और गेंदबाज डॉट बॉल के बीच में जो लड़ाई होगी वो काफी खूबसूरत नजर आएगी. इस अर्जुन इस ओवर की दूसरी गेंद लेके पटकी हुई गेंद थी. क्या पुल किया. टाइमिंग प्रॉपर नहीं है यहां पर. मिड विकेट की रीजन में कैच को लपकते हुए और सोरेन तांडेल के केली को उसके गेम को यहां पर समाप्त कर दे. आउट मिस्टर सोरेन. तो पारी यहां पर खत्म होती है मिस्टर सोरेन की. शाहबाज आए हैं मैदान में. शाहबाज को जाबाज खेल दिखाना होगा यहां पर. तभी दमन फैंसी 11 थोड़ी सी अच्छी स्थिति में पहुंच जाएगी. फिलहाल स्कोर रुका हुआ इस समय 3 विकेटों के नुकसान पर 40 और आखिरी 3 गेंदें बची है. जो भी कुछ बल्लेबाजी की ताकत है नजाकत है वो दिखाने के लिए आपके पास 3 गेंदें शाहबाज और एक तरफ अर्जुन अपनी काफी खूबसूरत गेंदबाजी को मेंटेन कर रहे हैं. अच्छी गेंदबाजी अर्जुन के द्वारा. बहुत ही बढ़िया गेंद. गेंद को थोड़ा सा टर्न करने का प्रयास और इस बीच क्लेवर क्रिकेट. क्या निर्मल यहां पर आउट हो चुके हैं. तो स्ट्राइक अपने पास रखना चाहते थे लेकिन कहीं ना कहीं शाहबाज ने जो स्ट्राइक को छोड़ दिया. गलती कर बैठे और एक सेट बैटर वापसी. गेंदें बची और स्कोर कार्ड के ऊपर इस समय रन्स नजर आते हुए तबरेज न्यूमान. आखिरी गेंदें आनी शेष है यहां पर. 3 गेंदें आनी शेष है. देखना है आखिरी 3 गेंदें शेष. 40 के ऊपर स्कोर रुका हुआ. अभी फ्रॉम बॉडी खेलने का प्रयास था. फ्लाई स्लिप में प्रतीक वहां पर अच्छी फील्डिंग. सिंगल का इजाफा 41 रन स्कोर कार्ड के ऊपर. 4 विकेटों के नुकसान पर अब शाहबाज आएंगे. आखिरी 2 गेंदें शेष. अच्छी गेंदबाजी स्लॉग ओवर में. अब तक 41 रन स्कोर कार्ड के ऊपर. ओहो शॉर्ट बॉल. क्या पूल खेला है. सक्सेसफुल. सीधा लॉन्ग ऑन के ऊपर से जड़ते हुए हवाई फायर के जरिए सिक्सर. दिया सिक्सर. 47 रन 47 रन स्कोर कार्ड पर. इस बार इनसाइड आउट और ये भी किया क्लियर. सिक्सर के सारे समय इस पारी पहली पारी खत्म होते हुए 53 रन लगे चुके स्कोर कार्ड के ऊपर. 54 का टारगेट पालघर स्पोर्ट्स क्लब के सामने.
उच्च दर्जाचं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळालं आणि आज सुद्धा तसंच क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पहिल्या सामन्यात तशी जाणीव प्रेक्षकांना मिळाली. लो स्कोरिंग बॅटल कसं डिफेंड करायचं ते या अगोदर ध्रुव 11 वाडा भिवंडी या संघाने दाखवून दिलं. त्यानंतर पुढचा सामना जो त्याला जाणता राजा या संघाने एक हाती जिंकला आणि वेळापत्रकातला हा तिसरा सामना आपण पाहतोय फॅन्सी 11 वर्सेस पालघर स्पोर्ट्स क्लब. आणि फॅन्सी 11 या संघाने प्रथम फलंदाजी करताना बनवल्यात 55 धावा आणि जिंकण्यासाठी 53 बनवल्यात का 53 बनवल्यात आणि 54 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. तर त्या 54 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आता पाहूया पालघर स्पोर्ट्स क्लब या संघाकडून कुठले दोन फलंदाज पुढे येत आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. षटकांमध्ये कपात करण्याच्या इच्छेत आम्ही नाही आहोत. आज सर्व सामने 5-5 षटकांचेच खेळवायचे तशीच कबुली आयोजकांनी सकाळी दिली होती. कल्पेशजी किणी त्यांना टेलिपोर्ट व्हायचंय म्हणजे जुनं क्रिकेट जे टेलिकास्ट नाही झालं जी मैदानं त्यांनी गाजवली होती मला असं वाटतं कित्येक जे खेळाडू आहेत विजय क्रीडा मंडळाचे त्यांना जुन्या काळात परत जायचं आहे 2010 2005 पण तेव्हा टेलिकास्टिंग आपण प्रोलिंग स्पोर्ट्सला घेऊन जाऊया. तेव्हा ते टेलिकास्टिंग तुम्ही अनुभवू शकता वर्षानुवर्षे. फक्त सर्च करायचं आणि खेळाडूंच्या क्लिप्स तुमच्या स्क्रीनवर येतील. खंत आहे पण असं आता काय प्रत्येकाचा वेगळा जमाना असतो. आता पाहूया या जमान्यामध्ये अंडर 24 कॅटेगरीमध्ये या धावांचा पाठलाग करण्यासाठी दोन बॅटर्स कोण पोचत आहेत पालघर स्पोर्ट्स क्लबकडून. प्रतीक आणि कबीर हे दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोचलेले आहेत. कबीर भाईंदरचा का म्हणजे भाईंदरचे सर्व खेळाडू पालघर स्पोर्ट्समध्ये मला दिसत आहेत जवळपास. तर कबीर आणि कबीरच्या सोबतीने फलंदाज आहेत प्रतीक. दोन फलंदाज स्टार्ट करतायत. दमणचा संघ इतक्या लांबचा प्रवास करून आलाय तर काहीतरी घेऊन तर आलेलाच आहे. तेच डेडिकेशन पहिल्या डावात फलंदाजांचं पाहायला मिळालं. जेव्हा काही चुका झाल्या तर ते निराशेचे भावसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाले. तर हे खूप महत्त्वाचं आहे की आपण काय करू शकलो असतो आणि आपण काय केलं नाही याची जाणीव जेव्हा तुम्हाला होते तेव्हा तुमच्यामध्ये प्रगती होत असते आणि तेच तुम्ही व्यावसायिक बनणार आहेत की नाही त्याचं प्रमाण असते. तर आता 54 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग होईल की त्या धावा वाचवल्या जातील या प्रश्नाचं उत्तर आपण येणाऱ्या काळामध्ये सोडवणार आहोत. आणि बॉलिंग ट्रॅकवर फॅन्सी 11 संघाकडून सोरेन तंडेल पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतोय. अराउंड द विकेट फुल टॉस ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये वेगाने बॉलवर पोहोचले. बॅटिंग एंडला थ्रो डेडिकेशन अप टू डेट राहिलंय दमणच्या सर्व क्रिकेटपटूंचं. कारण इतक्या लांबचा प्रवास करून जेव्हा आपण येतो वेगळ्या परिसरामध्ये जेव्हा आपण खेळतो अशा वेळेला आपल्या परिसराचं नाव जर रोशन करायचं असेल तर मग तसा जिद्दीचा खेळ सादर करावा लागेल. आणि पहिल्या चेंडूवर तेच डेडिकेशन क्षेत्ररक्षकाचं पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवर थोडा डिफेन्सिव्ह अप्रोच चेकिंग अप्रोच फलंदाजाचा पाहायला मिळाला आणि त्याचमुळे कबीरचा तो अटेम्प्ट सिंगलचा होता. स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईकवर आता प्रतीक आपण पाहतोय. सर्कलच्या आतल्या क्षेत्ररक्षकांचा आढावा घेतला तर शॉर्ट फाईन लेग फ्लाय स्लीप बॅकवर्ड पॉईंट कव्हर मिड ऑफ मिड ऑन स्क्वेअर लेग सर्कलच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हर आणि काऊ कॉर्नर असं क्षेत्ररक्षण सेट केलेलं आहे पालघर स्पोर्ट्स क्लबने. दुसरा बॉल ओव्हर द विकेट. पहिल्याच बॉलवर स्वतःला स्विच केलंय आणि त्यानंतर बॉलला खेळलंय. कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात होते थोडे चुकले आणि त्याचमुळे लगेचच एक धाव वेगानं पूर्ण केली. एका धावेची वाढ धावसंख्या पोहोचते 2 आकड्यावर. प्रत्येक षटकामागे 11च्या गतीनं धावांचा पाठलाग करायचा आहे पालघर स्पोर्ट्सला. फॅन्सी 11 या संघाकडून फलंदाजी चांगलीच पाहायला मिळाली. एकंदर जर हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर जर असेल तर निर्मलचा राहिलेला आहे ज्याने 29 धावा 14 चेंडूंमध्ये बनवल्या. पण इतर फलंदाजांना तितकी साथ देता आली नाही. पण शेवटच्या टप्प्यावर शाहबाजने आपल्या संघाला आबाद केलं. धीम्या गतीचा बॉल हे न उलगडणारं कोडं आहे गोलंदाजाचं. सोरेनने तो अचूक टप्पा राखला. चेंडूची गती पूर्णतः काढून घेतली. स्लोवर वन होता आणि तो स्लोवर वन कबीरला ओळखता आला नाहीये. आणि आतापर्यंत कंट्रोल या षटकावर सोरेनचा राहिला. 3 चेंडू हाताळलेत आणि फक्त 2 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. आताच प्रयत्न करावे लागतील पालघर स्पोर्ट्सला. ऑन द राईज खेळले आहेत. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक सर्कलच्या पलीकडे पोहोचतायत. झेल टिपतायत. पहिला धक्का बसतोय. कबीरला परतावं लागतंय. धावा 2 फलंदाज 1 बाद पालघर स्पोर्ट्स क्लब.
अचूक करावा लागेल. प्रत्येक फलंदाजाचा क्रम हा ठरलेला असतो. कॅप्टनचा माइंडसेट ते ठरवतो की कुठला फलंदाज कुठल्या क्रमाला न्याय देऊ शकतो. तर तन्मयला तिसऱ्या क्रमांकावर पाठवले गेलेला लेफ्टी बॅटर. धीम्या गतीचा बॉल ऑन साईडला दिशा दिली. क्षेत्ररक्षक पोहोचतायत काव कॉर्नरला, पण त्यांचा चेस पडतोय कमी आणि मिळते पालघर स्पोर्ट्स क्लबला 4 धावांची हमी. चौकार. छह रन, 1 विकेट के नुकसान पर टीम पालघर स्पोर्ट्स क्लब. पुन्हा एकदा सोरेन बॉलिंग ट्रॅकवर आहे. या अगोदरच्या बॉलवर 4 धावा मिळाल्यात पालघर स्पोर्ट्स क्लबला. क्रेडिट गोज टू तन्मय. हलक्या त्याने ग्लाइड केलाय बॉलला. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक बॅटिंग एंडला वेगानं थ्रो. विकेट किपर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होते पण थांबण्याचा सल्ला तन्मयने प्रतीकला दिला. 1 धावेची होते वाढ आणि 1 धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 7 या आकड्यावर. 7 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 54 धावांचा पाठलाग करताना पालघर स्पोर्ट्स क्लब संघ पोहोचलेला आहे 7 वर. जिंकण्यासाठी अजूनही 47 धावांची गरज. बॉल शिल्लक असतील 24 गेंदे और 47 रनों की जरूरत पालघर स्पोर्ट्स क्लब टीम को. लेट्स सी या ठिकाणी कशा पद्धतीने पलटवार होतोय. कारण पहिल्या षटकावर पूर्णपणे नियंत्रण सोरेनचंच पाहायला मिळालं, ज्यांना 1 विकेट सुद्धा मिळाला आणि त्यातल्या त्यात ते इकॉनॉमिकल सुद्धा राहिलेले आहेत. तर सुरुवात फॅन्सी 11 या संघाची दमदार राहिलेली आहे, पण अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. अजूनही चित्र पलटण्यास वेळ लागणार नाही. पण पाहूया ही जी पकड आहे तशीच घट्ट ठेवतोय का फॅन्सी 11 हा संघ. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येतोय. मीत पटेल नवीन गोलंदाज येत आहेत. न्यू बॉलर इन इज मीत पटेल. दूसरी ओवर की शुरुआत मीत पटेल करेंगे अंपायर के बाएं ओर से. फिलहाल स्कोर हो चुका है पालघर स्पोर्ट्स क्लब का 7 रन, 1 विकेट को नुकसान पर जीतने के लिए अभी भी 47 रनों की जरूरत और गेंदे शेष है 24. अजूनही पॉवर प्लेचं षटक आहे आणि तो ॲडव्हान्टेज पालघर स्पोर्ट्स क्लबला आताच उचलावा लागेल. कारण रिस्ट्रिक्शन जे आहे ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर आहे आणि जर या रिस्ट्रिक्शनचा फायदा आता उचलला नाही तर पालघर स्पोर्ट्स क्लब या संघासाठी नंतर लक्ष्याचा पाठलाग करणं थोडंसं कठीण जाऊ शकते. आणि म्हणूनच आता स्ट्रायकर एंडला ज्यांच्या वतीने 1 चौकार आलेला आहे पालघर स्पोर्ट्स क्लब या संघासाठी तन्मय स्ट्रायकर एंडला आहे. नॉन स्ट्रायकर एंडला प्रतीक. बॉलिंग ट्रॅकवर मीत पटेल पंचांच्या डावीकडून घेत स्टार्ट. गुडलेन बॉल आहे. हलकासा टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेचं रोटेशन त्यांना मिळते. चेंडूची गती तेवढी नव्हती पण फलंदाजाला चकवेल इतकी होती. बॉल शरीरावर आदळतोय. लेग बाईटची 1 धाव मिळते. धावसंख्या जाते 8 वर. 8 धावा 1 गडी बाद. काय जबरदस्त डिसिप्लिन गोलंदाजांची पाहायला मिळते फॅन्सी 11 या संघाचे. खरं तर नाव फॅन्सी आहे पण खेळ डिसिप्लिनचा पाहायला मिळतोय. एकंदरीत फलंदाजी करताना जसं आपण निर्मलचा खेळ पाहिला, निर्मलच्या वतीने खरंच आक्रमक रवैया होता. 2 षटकार आणि 3 चौकार त्यांच्या वतीनं फॅन्सी 11 या संघाला मिळाला आणि त्याचमुळे तो एक एलिमेंट होता, विनिंग एलिमेंट जो आहे तो पहिल्या डावामध्ये निर्मल पाहायला मिळाला. पण आता पालघर स्पोर्ट्स क्लब या संघाकडून विनिंग एलिमेंट कोण ठरतोय ते देखील पाहणं तितकंच रंजक ठरणार आहे. पंचांच्या डावीकडून बॉलिंग ट्रॅकवर मीत पटेल घेतो स्टार्ट. स्ट्रायकर एंडला तन्मय. शफल झाले, हुक केलं, ट्रॅप होता बिहाइंड द विकेट. कॅच कंप्लीट. धक्का बसतोय दुसरा. प्रतीकला परतावं लागतंय. हे 20 वर्षाचा वाटतो. मी खेळण्यासाठी किट चेंज केलं होतं पण माझे डॉक्युमेंट्स मागितले आणि मग मी आता कॉमेंट्री करतोय. त्याच्यामुळे प्रॉपर डॉक्युमेंट्स घेऊन या. प्रत्येकाला खेळण्याची इच्छा आहे पण आयोजकांचा वेळ वाया घालवू नका इतकीच नम्र विनंती मी करेन. तर दरम्यान धावसंख्या 8 आहे. 2 फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत.
जयेश शेजवळ. जयेश शेजवळ जे राईला खूप चांगलं ग्रामीण क्रिकेट खेळतात मीरा भाईंदर या परिसरासाठी, आणि येणाऱ्या मीरा भाईंदर बिग बॅशमध्ये ते सुद्धा आयकॉन खेळाडू म्हणून तुम्हाला खेळताना पायाला मिळतील. बॅकफुटला गेली, जागा बनवली, एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न होता, कारण मोकळं क्षेत्र होतं आणि त्या मोकळ्या क्षेत्राचा आढावा जयेशने अगोदरच घेतला होता. पण तितकीच चांगली गोलंदाजी मीत पटेलची पाहायला मिळते. काय कंट्रोल या षटकावर मीतचा राहिलेला आहे. फलंदाज बदलतायत पण त्यांची गोलंदाजी सुद्धा निखरते. लेग कटर आहे पण त्या ठिकाणी आवाकात शफल झालं जयेश, आणि शफल झाल्यानंतर मग ॲडव्हान्टेज गोलंदाजाला जातो. काय कम्पेन्सेट करतायत या ठिकाणी बॉलर आपल्या संघासाठी. दरम्यान 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. या षटकातला फक्त 1 धाव या षटकात मिळाली आहे पालघर स्पोर्ट्सला. आखुटप्याचा बॉल केलाय प्रहार, बॉलला थेट पाठवलंय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. रॉयल एंट्री होते जयेश शेजवळ आणि पालघर स्पोर्ट्स क्लबची षटकार चौकार माफ करा. त्याची बॉडी लँग्वेज स्ट्रॉंग आहे, डेडिकेशन अप लेवलचं आहे, आणि संघाला जेव्हा गरज आहे जयेश अजून स्ट्रॉंग आपल्या संघाची बाजू घेतात आणि तीच बाजू त्यांनी घेतली आहे. चौकार खेचून संघाचा धावफलक पुढे घेऊन गेलेत. 12 धावा 2 गडी बाद, शेवटचा 1 बॉल बाकी. पावर प्ले की आखिरी गेंद लेकर बॉलिंग ट्रैक पर मीत पटेल तैयार हो रहे हैं. स्कोर हो चुका है 12 रन 2 विकेट के नुकसान पर. 54 रनों का पीछा करती हुई टीम पालघर स्पोर्ट्स क्लब 12 रनों तक पहुंची है. स्विच केलंय पण गरज होती का? या अगोदर एक चौकार आलाय, थांबू शकले असते पण थांबण्याचा विचार नव्हता आणि त्याचमुळे तो प्रयत्न अंगलट आला. बोल्ड झाले, धक्का बसतोय तिसरा पालघर स्पोर्ट्स क्लब. फील्डवर राग करू नका अशी नम्र सूचना मी करते, कारण हा निर्णय तुमचा होता उलट दिशेने खेळण्याचा आणि थांबू शकले असं जसा मी उल्लेख केला आहे की अजूनही यानंतर 18 चेंडूंचा खेळ बाकी आणि जयेशची कॅपॅसिटी मला माहिती आहे, मी स्वतः त्याला पाहिलंय खेळताना आणि त्याचमुळे जर या अगोदर एक चौकार आलाय तर मग उलट दिशेने खेळण्याचा हट्ट का? पॉवर प्लेचा शेवटचा बॉल होता, यानंतर अजूनही 3 षटकं होती पण मात्र ती घाई झाली जयेशची आणि त्याचमुळे ते बोल्ड झाले. जतीन हे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत, तन्मयची साथ देण्यासाठी. तन्मय 6 वर खेळतायत, धावसंख्या झालेली आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 42 धावांची. 42 रनों की जरूरत, गेंदे शेष है 18 गेंदों में 42 की जरूरत टीम पालघर स्पोर्ट्स क्लब को. 2 ओवर के समाप्ति के बाद 12 रन 3 विकेट के नुकसान पर पालघर स्पोर्ट्स क्लब. का बा तुला नजर घट्ट झाली असावी तन्मयची आणि आता जतीन नॉनस्ट्रायकर एंड आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा सोरेनलाच बॉलिंग ट्रॅकवर बोलवण्यात आलेलं आहे. पंचांच्या उजवीकडून ते स्टार्ट घेत आहेत. 42 धावांचं लक्ष्य पार करायचं 18 चेंडूंमध्ये. वाईड यॉर्कर पाय चालले पाहिजेत, हातामध्ये ब्रँडेड बॅट असून चालत नाही. पायांची हालचाल झाली नाही तर मग मनातला फटका मैदानात येत नाही आणि तेच पाहायला मिळालं. रिप्लेमध्ये पाहायला हवे ट्रोलिंग स्पोर्ट्सच्या की स्टोक्ससाठी त्याची कमिटमेंट दिसली पण पायांची हालचाल झाली नाही. आपण पाहतोय रिप्लेमध्ये अराउंड विकेट बॉलर आले बघा, थोडे दूर राहिले होते बॉल पासून आणि पाय जसे आहेत जणू काही जमिनीशी त्यांनी घट्ट केले होते पाय. यावेळेस रीच मध्ये होता बॉल, ताकदीचा वापर करून बॉलला हवाई सफर घडवली. बॉल मिड विकेट सीमारेषा पार, ताकद तन्मयची षटकार. संघ जिंकणार आहे तो खेळेल लास्ट बॉयशी. अंकित 11 लास्ट बॉयशी या सामन्यातला विजेता खेळणार आहे, लक्षात घ्या. सोरेनचं स्वागत केलंय पण सोरेन सुद्धा काय कच्च्या गुरुचा चेला नाहीये. पहिलं षटक सोरेनने चांगलं हाताळलं होतं आणि म्हणूनच पुन्हा एकदा सोरेनला संधी मिळाली आणि सोरेनने ते करून सुद्धा दाखवलं. पहिल्या बॉलवर थोडेसे महागडे राहिले
पण त्यानंतर त्यांनी त्यांचा टप्पा बदलला, ऑप्शनच्या बाहेरचा बॉलिंग पार्ट ठेवला आणि परफेक्ट विकेट किपिंग फॅन्सी 11 संघाकडून पाहायला मिळालेली आहे. एक विकेट सोरेनच्या खात्यात जाते. 13 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात. पहिला बॉल डॉट आला, पुढच्या बॉलवर षटकार आणि पुन्हा एकदा डॉट आलेला आहे. धावसंख्या 3 गडी बाद 18 धावा पालघर स्पोर्ट्स क्लब. शफल झाले, ऑफस्टमच्या बाहेर सरकले, ऑन दी टोज, ऑन साईडला क्रॉस बॅटर स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉल पोहोचतो स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल होते. पूर्ण स्ट्राईक रोटेट, एका धावेची वर. धावसंख्या 3 गडी बाद 19. लास्ट बॉयज अंकित 11 या संघाशी या सामन्यातील विजेता संघ खेळणार आहे. या सामन्यात जो जिंकेल तो लास्ट बॉयज अंकित 11 या संघाशी 2 हात करताना पाहायला मिळणार आहे. पण अजूनही त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही की कुठला संघ खेळेल अंकित 11शी. त्या प्रश्नाचं उत्तर आपण आता शोधतोय आणि पाहूया उत्तर कुठल्या संघाच्या बाजूने जाते. दरम्यान सामना रंगतदार अवस्थेत आहे, कारण एका बाजूला तन्मयच्या वतीनं प्रतिउत्तर मिळते, जी प्रतिउत्तराची अपेक्षा होती. आणि आता पाहूया त्याला साथ मिळते का, कारण एकट्याने सामना जिंकता येत नाही. तुमचा संघ एकमेकांना सहकार्य करताना पाहायला मिळाला तरच मग तुमच्या जिंकण्याच्या चान्सेस वाढतात. धावसंख्या 19, 3 गडी बाद. सोरेन बॉलिंग ट्रॅकवर 5वा चेंडू घेऊन या षटकातला पंचांच्या डावीकडून खेचून मारण्याचा प्रयत्न होता. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवर पोहोचले, बेल स्ट्रीप झाल्यात आणि फलंदाज बाद झालेत. जतीन सुद्धा होत आहेत 0वर. धावचीच्या स्वरूपात बाद. धक्का चौथा. 19 धावा पालघर स्पोर्ट्स क्लब. थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओंकार तरे पाहायला मिळतात. काल एक सामना मला आठवतोय, जय हनुमान मायखोप वर्सेस जागमाता रावली. पहिल्या 4 षटकांमध्ये 26 धावा, किती 23 धावा होत्या आणि पुढच्या 2 षटकांमध्ये 44 धावा आल्यात. त्याचमुळे या मैदानावर कधी काय घडेल याचा नेम नसतो. काल 12 बॉल्स 12 धावा डिफेंड झाल्या, आज 12 बॉल 14 धावा डिफेंड झाल्या. त्याचमुळे हे जे मैदान आहे, ही जी खेळपट्टी आहे, गोलंदाज फलंदाज क्षेत्ररक्षक या सर्वांना सहकार्य करते. फक्त तुम्हाला 100% मेहनत घ्यायचं आहे, 100% आपल्या संघासाठी खेळायचं आहे, तर हे मैदान तुमच्या बाजूने आहे. दरम्यान धावसंख्या 19, 4 गडी बाद. ओंकार नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर रेंजला तन्मय. सोरेनचा शेवटचा बॉल या 3ऱ्या षटकातला. बॅटची इनसाइड एज, बॉल पोचतोय मिड ऑफला, क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर, पूर्ण होते एक सिंगल. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 4 गडी बाद 20 रन पूरे हो चुके हैं पालघर स्पोर्ट्स क्लब के. 3 ओवर के समाप्ति के बाद जीतने के लिए 12 गेंदे और 34 रन. 12 बॉल्स एंड 34 रन्स रिक्वायर्ड टू विन. पालघर स्पोर्ट्स क्लब. घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो, लगेच आलो. थँक्यू. दमण कशासाठी प्रसिद्ध आहे? मनमोहक समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. तुमच्या मनात जे आहे ते नाही. देवका बीच, चांपोर बीच, जबरदस्त निसर्ग सौंदर्य दमणचं सुप्रसिद्ध आहे. अवश्य भेट द्या. पण आमचा केळवा बीच सुद्धा पाहायला विसरू नका. आलात तर पाहून जा, 2 मिनिटांच्या अंतरावर आहे. दरम्यान धावसंख्या 20, 4 गडी बाद. शफल झाले, पायांचं मोजमाप विचारणारा चेंडू गोलंदाजाने हाताळला. सौरभ वर्मा 4थ्या षटकाची सुरुवात दमदार करतायत. लेग बायची 1 धाव मिळेल, एका धावेची वाढ होईल. धावसंख्या 4 गडी बाद 21 धावा. 21 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 33 धावांची. बॉल शिल्लक आहेत 11 चेंडू, 33 धावांची गरज आहे. हळूहळू या सामन्यावर पकड मजबूत करते फॅन्सी 11 दमण ही टीम. पण अजूनही सामना सोडण्याचा इरादा पालघर स्पोर्ट्स क्लबचा नाही आहे. बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे. यश जाधव अजूनही यानंतर येणं बाकी आहे. अर्जुन आडेचा खेळ देखील खूप महत्त्वाचा राहील. पण एका बाजूला गोलंदाज, वन ऑफ द बेस्ट बॉलिंग अटॅक आपण पाहतोय सकाळपासून. जो अटॅक आपण ध्रुव 11चा पाहिला होता शेवटच्या 3 षटकांमध्ये, पहिल्या षटकापासूनच कंट्रोल पूर्णपणे या सामन्यावर ठेवतोय
फॅन्सी 11 ही टीम. डॉट बॉल येतो, जितके जास्त डॉट बॉल तितकं जास्त दडपण, तितकं जास्त टेन्शन फलंदाजी करणाऱ्या टीमवर येईल आणि टेन्शनला दूर करायचं असेल तर मग कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल. 21 धावा 4 गडी बाद. अँगलचा वापर करायचा होता गोलंदाजाला, पण पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप आणि बॉल अँगल घेत विकेटकीपरच्या दिशेने व्हाईट बॉलची 1 धाव मिळेल. एका धावेची वाढ. धावसंख्या 4 गडी बाद. 22 धावा जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 32ची. बॉल शिल्लक आहे 10 चेंडू 32 धावांची गरज. मोठ्या फटक्यांची प्रतीक्षा आहे समर्थकांना. ती प्रतीक्षा पूर्ण होईल का अजूनही थोडी वाट पाहावी लागेल. वाईड यॉर्कर यूज केला होता. एक परफेक्शन मला पाहायला मिळते. लेग बायची 1 धाव. पूर्ण डावामध्ये फक्त मला एक वाईट पाहायला मिळाला या षटकामध्ये. बाकी प्रत्येक गोलंदाजाने एक्स्ट्रा कमी कशा जातील त्याकडे जातीनं लक्ष घातलेलं आहे. धावसंख्या 23, 4 गडी बाद. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी. आवश्यकता 31ची. अजून एक वाईड. सौरभच्या वतीने 2 एक्स्ट्राज मिळालेले आहेत पालघर स्पोर्ट्स क्लबला. बघा, गणित सोडवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. ज्या पद्धती तुम्हाला लक्षात आल्या तर मग त्या गणिताचं उत्तर तुम्हाला अचूक मिळेल. आणि आता हे गणित सोडवण्याची पद्धत आहे मोठे फटके. तरच कुठेतरी या गणिताचा उलगडा होऊ शकतो पालघर स्पोर्ट्स क्लबच्या बाजूने. पुढ्यात होता बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेर सरकले होते. बॅटचा फेस लॉंग ऑनला क्लोज केला. आता ड्रिल करून दाखवतात की लॉंग ऑफला खेळणं गरजेचं होतं, एक्स्ट्रा कव्हरला खेळणं गरजेचं होतं, पण आता मात्र वेळ निघून गेलेली आहे. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 4 गडी बाद. 24 जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 30 धावांची. बॉल शिल्लक आहेत 8 चेंडू 30. काय अँगल आहे गोलंदाज सौरभकडे. यष्टीरक्षकाच्या हातात बॉल आलाय. यष्ट्यांना फुंकर घालून तो बॉल यष्टीरक्षकाकडे गेलाय आणि त्याचमुळे आता प्रेशर बिल्टअप झालेला आहे पूर्णतः पालघर स्पोर्ट्स क्लब या टीमवर. सुरुवातीपासूनच गोलंदाजांचा करिश्मा आपण पाहिला. फलंदाज चांगल्या दर्जाचे होते ज्यांनी मागच्या 2-3 सीझनपासून चांगलाच खेळ सादर केलाय, पण आज या मातीच्या विकेटवर गोलंदाजांचाच करिश्मा पाहायला मिळालाय. ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॉल स्क्वेअर लेगला पोचेल तोपर्यंत एक सिंगल धाव होईल पूर्ण. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 25. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 25 झाले आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 29 धावांची. बॉल शिल्लक आहे 6. 29 रनों की जरूरत. 6 गेंदे बाकी. टीम पालघर स्पोर्ट्स क्लब आपण पाहतोय VKM चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. पालघर स्पोर्ट्स क्लबला विक्रम हे मोडीत काढण्यासाठीच बनले जातात. आता पाहूया हा लॉंग चेस होईल का पूर्ण. चेस मास्टर बनतील का मैदानाच्या आतमध्ये तन्मय. ही उपाधी त्यांना मिळेल का. ड्राईव्ह केलंय पण अगदी स्ट्रेट मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. खूप चांगली स्ट्रॅटेजी फॅन्सी 11 दमणची पाहायला मिळालेली आहे. जणू काही गोलंदाजाला वाटते की फलंदाज कुठल्या झोनमध्ये खेळणार आहेत आणि त्याच झोनमध्ये स्ट्रोक्स येत आहेत. आता सरळ बॅटचा खूप चांगला वापर फलंदाजाने केला, पण अगदी स्ट्रेट मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होता. धावसंख्या 26. जिंकण्यासाठी 28ची गरज. बॉल शिल्लक 5 गेंदे 28 रनों की जरूरत जीतने के लिए टीम पालघर स्पोर्ट्स क्लब को. शफल झाले अगेन्स्ट द टर्न. ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता, पण स्वतःच्या जाळ्यात फलंदाज अडकले. बॉल आणि बॅटचं कनेक्शन झालं नाही. डॉट बॉल आलाय. जिंकण्यासाठी 28ची गरज. बॉल शिल्लक 4 चेंडू 28 धावांची गरज. आउटसाइड एज. बॉल कव्हरला. सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सोपा कॅच. फलंदाज बाद. 5वा धक्का. टीम पालघर स्पोर्ट्स क्लब 26 धावा. कॅप्टन चला टॉससाठी या. लास्ट बॉईज अंकित 11 टीम कॅप्टन टॉससाठी या. अगोदर टॉस होईल आणि मग आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. 3 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज आहे. जवळपास सामन्याचा निकष लागतोय फॅन्सी 11 संघाच्या बाजूने. 26 धावा 5 गडी बाद.
लेग कटर ऑफस्टमच्या बाहेरचा. अर्जुन आडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. कठीण परिस्थितीमध्ये स्ट्राईकवर आहेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. जवळपास विजय सोपा केलेला आहे गोलंदाजांनी. फॅन्सी इलेव्हनचा बॅट अँड पॅडमधला बॉल, त्या बॉलला टर्न केलंय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल. डीपमध्ये एक सिंगल होते पूर्ण. एका धावेची वाढ, धावसंख्या 27. जिंकण्यासाठी आता 29 चेंडूमध्ये जेवढे केलेत तेवढे एका चेंडूमध्ये करायचे. एक चेंडू 27 धावांची गरज. वाईड यॉर्कर आणि यावेळेस आता गुडघे टेकलेत असंच वाटतंय, कारण या ठिकाणी अप्रोच तितकासा नव्हता. कारण आता खूप चांगला खेळ गोलंदाजांचा पाहायला मिळाला, पण नक्कीच फलंदाज टॉप लेवलचे होते, पण गोलंदाजी थोडीशी उजवी ठरलेली आहे फॅन्सी इलेव्हन या संघाची. हार्ड लक टीम, पालघर स्पोर्ट्स क्लब अँड कॉंग्रॅच्युलेशन फॅन्सी इलेव्हन. आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय निर्मलला. आणि आपण लगेच टॉस करतोय लास्ट बॉयज अंकित 11 वर्सेस फॅन्सी 11.